सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारण खूप जास्त तापलेलं आहे, पण दुर्दैवाची गोष्ट ही आहे की ज्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातलं राजकारण तापलेलं आहे तो मुद्दा भरकटत चाललेला आहे आणि या मुद्द्याला मुद्दाम भरकटवण्यात येत आहे। मुद्दा आहे मराठा आरक्षणाचा। गोरगरीब गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळावं यामध्ये कोणाचंही दुमत नाहीये। 58 मराठा क्रांती मोर्चे जेव्हा निघालेले होते तेव्हा सर्व समाजातील तळागाळातील सगळ्या लोकांनी या क्रांती मोर्चांना भरभरून पाठिंबा दिलेला आहे। यातूनच एकोपा दिसून आला होता आणि सगळ्यांचा या मराठा क्रांती मोर्चाला, मराठा आरक्षण या मुद्द्याला पाठिंबा आहे हे सरकारच्या लक्षात आलेलं होतं। मात्र आता मराठा आरक्षणाचा हा जो मुद्दा आहे तो प्रचंड भरकटलेला आहे। हे आंदोलन देखील खूप भयानक पद्धतीने भरकटलेलं आहे आणि आता यामध्ये 100% राजकारण आणि त्या 100% राजकारणाच्या आडून मतांचं ध्रुवीकरण सुरू झालेलं आहे आणि हे स्वतः मनोज जरांगे यांच्याच वाक्यांमधून, यांच्याच भूमिकांमधून स्पष्ट झालेलं आहे। नेमका विषय काय आहे मित्रांनो हे तुम्हाला लगेच कळणार आहे। मात्र या आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती की जर तुम्ही अजून महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा मित्रांनो, कारण आजकाल आपल्या अवतीभोवती जे काही सुरू आहे ते अत्यंत भीषण पद्धतीने सुरू आहे आणि या गोष्टींवर आत्ताच जर आळा घालण्यात आला नाही तर आपलं भविष्य अंधारात आहे, आपल्या पिढीचं भविष्य कठीण आहे। ते कसं हे आता आपण थोडक्यात जाणून घेऊया। तर वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। मित्रांनो 13 जुलै पर्यंत मराठ्यांच्या सगळे सोयऱ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली लावा, नाहीतर मग तुम्हाला विधानसभेमध्ये बघून घेऊत अशी धमकी देत मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी आपलं उपोषण मागे घेतलं आणि ते संभाजीनगर मधील एका अद्ययावत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले। मनोज जरांगे हे काही दिवस उपोषण करतात आणि काही दिवस कशाला अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये पडून असतात। हॉस्पिटलमध्ये असल्यानंतरही ते शांत असतात का? तर अजिबातच नाही। हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा वेगवेगळ्या चॅनल्सचे, वेगवेगळ्या माध्यमांचे कॅमेरे तिथपर्यंत पोहोचतात आणि मग मनोज जरांगे यांना प्रश्न विचारण्यात येतो आणि मनोज जरांगे त्या हॉस्पिटलच्या बेडवर पडल्याच बोलायला सुरुवात करतात। बोलणं काय आहे ते बोलणं अजिबातच नाहीये। मनोज जरांगे हे महाराष्ट्रातल्या तरुणांचं डोकं भडकवण्याला सुरुवात करतात। नुकतंच मनोज जरांगे यांनी एक विधान केलेलं आहे, एक मागणी केलेली आहे। ती मागणी अशी आहे की मुस्लिमांना सुद्धा ओबीसी मधून आरक्षण द्यायलाच पाहिजे आणि तुम्ही देत कसे नाही तेच बघतो म्हणे मी आता। अहो तुम्ही कोण बघणार आहे बरं? ही गोष्ट मनोज जरांगे आत्ता नव्याने बोललेले आहेत का? तर अजिबात नाही। या अगोदर मराठा आरक्षणाचा मुद्दा जेव्हा पेटलेला होता त्यावरून वेगवेगळ्या स्तरावर जेव्हा चर्चा सुरू होत्या तेव्हा देखील मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की मराठा आरक्षण हा मुद्दा संपल्यानंतर मी लगेच मुस्लिमांच्या आरक्षणासाठी मैदानात उतरणार आहे। मनोज जरांगे अहो आधी मराठा आरक्षणाचा प्रश्न तर निकाली लागू द्या ना, मग मुस्लिमांच्या आरक्षणाचं काय आहे ते बघू शकता तुम्ही। मात्र तुमचंच अजून कशात काही नाही आणि तुम्ही त्यामध्ये मुस्लिमांना सुद्धा ओबीसी मध्ये आरक्षण द्या अशी मागणी लावून त्यांची सुद्धा डोकी भडकवणार, पर्यायानं सरकारला अडचणीत आणणार। मुस्लिम समाजाच्या काही जातींना, काही पोट जातींना या अगोदरच आरक्षण देण्यात आलेलं आहे। EWS मधून सुद्धा मुस्लिम समाजाला भरपूर सोयी सुविधा आरक्षण मिळतात। ही गोष्ट मनोज जरांगे यांना आजपर्यंत माहीत नाहीच आहे का? हे मनोज जरांगे यांना आजपर्यंत कोणी बोललेलंच नाहीये का? मनोज जरांगे यांनी एकदा आरक्षण या विषयाचा सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे। कोणकोणत्या जातींना, कोणकोणत्या घटकांना, कोणकोणत्या आधारे, कोणत्या निकषांवर आरक्षण देण्यात आलेलं आहे याचा अभ्यास मनोज जरांगे यांनी करणं अत्यंत गरजेचं आहे। त्याचं कारण असं आहे की आरक्षण हा गरिबी हटाव योजनेचा कुठलाही भाग नाही। गरिबी हटवण्यासाठी आरक्षण देण्यात आलेलं आहे असा कुठलाही प्रकार नाही। आरक्षण देण्यामागे वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका वेगळी होती। ती भूमिका नेमकी काय आहे हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि तेच जर आपण समजून घेत असणार नाही तर मग आरक्षणावर बोलण्याचा किंवा आरक्षणासाठी भांडण्याचा आपल्याला अधिकारच नाहीये जरांगे साहेब। मनोज जरांगे उघड सरकारला धमक्या देतात आणि सरकार यांच्या धमक्या का ऐकून घेतं हा खरं तर सर्वसामान्यांना पडलेला एक खूप मोठा प्रश्न आहे। मनोज जरांगे उघड म्हणतात की तुम्ही आरक्षण देत कसं नाही तेच मी बघतो, मी हे करीन, मी ते करीन।
करीन, मी असं करीन, मी तसं करीन, विधानसभेला बघून घेईन, विधानसभेला तुमचा हा मंत्री पाडू, विधानसभेला तुमचा हा आमदार पाडू. अरे पाडानं तुम्हाला कोणाला पाडायचंय ते, पण तुम्ही पाडल्यानंतर जे सरकार निर्माण होणार आहे ते तरी तुम्हाला आरक्षण देऊ शकेल का? मुळात आरक्षणाचा मुद्दा हा विधानसभेचा आहे, विधान परिषदेचा आहे, राज्यसभेचा आहे की लोकसभेचा आहे, याचा तरी मनोज जरांगे यांनी कधी अभ्यास केलेला आहे का? एखाद्या समाजाला आरक्षण दिल्यानंतर जर दुसऱ्या समाजावर अन्याय होत असेल तर तो समाज कोर्टामध्ये धाव घेऊ शकतो, कोर्टामध्ये याचिका दाखल करू शकतो, कोर्टामध्ये आपलं म्हणणं मांडू शकतो. आणि जर कोर्टाला असं जाणवलं की हो या समाजावर खरंच आरक्षण होत आहे तर आधी दिलं गेलेलं आरक्षण रद्द होऊ शकतं. ज्याप्रमाणे महाविकास आघाडीने सुप्रीम कोर्टामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मराठ्यांना दिलेलं आरक्षण टिकवलं नाही, त्याचप्रमाणे मनोज जरांगे यांची ही जी नवीन मागणी आहे की ओबीसी मधूनच आता मुस्लिमांना सुद्धा आरक्षण द्या, ही मागणी सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये टिकणार नाहीये. याचा विचार मनोज जरांगे यांनी अजिबातच केलेला नाहीये. विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आंदोलनाच्या आड, आरक्षणाच्या मुद्द्याच्या आड, उपोषणाच्या आड राजकीय खेळी करण्याचा प्रयत्न मनोज जरांगे उघड करत आहेत. आजवर इतक्या आंदोलनांमध्ये, इतक्या उपोषणांमध्ये, इतक्या पत्रकार परिषदांमध्ये, इतक्या सभांमध्ये मनोज जरांगे यांनी 1994च्या GR वर एक शब्द देखील काढलेला नाहीये. शरद पवार यांना एक शब्द देखील प्रश्न म्हणून विचारलेला नाहीये. या मुद्द्यावर किंवा मराठा आरक्षण या मुद्द्यावर मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर बोलत असताना प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, आरक्षणच जर द्यायचं असेल तर मराठ्यांना स्वतंत्र ताट द्यावं, दुसऱ्याच्या ताटामध्ये यांना जेवायला घालू नका. जर प्रकाश आंबेडकर यांचं असं म्हणणं आहे की मराठ्यांना वेगळं ताट वाढून द्या, तर मग मुस्लिमांना सुद्धा वेगळं ताट द्यावं लागेल, उद्या धनगरांना सुद्धा वेगळं ताट द्यावं लागेल, शिखांना वेगळं द्यावं लागेल, जैनांना वेगळं द्यावं लागेल, मारवाड्यांना वेगळं द्यावं लागेल, राजपूतांना वेगळं द्यावं लागेल, पटेलांना वेगळं द्यावं लागेल. अशी सगळ्या समाजासाठी वेगवेगळी ताटं मांडून आपण पंक्ती प्रपंच करणार आहोत का? मनोज जरांगे यांच्या प्रक्षोभक बोलण्याने, त्यांच्या भडकाऊ भाषणांमुळे अगोदरच मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतोय. आता मनोज जरांगे यांच्यामुळे ओबीसी विरुद्ध मुसलमान हा संघर्ष सुद्धा बघायचा का? मनोज जरांगे एकाच मुद्द्यावर, एकाच मागणीवर का ठाम राहत नाहीत? लोकसभेमध्ये महायुतीचे उमेदवार कसे काय पडले हे आता लोकांच्या लक्षात यायला लागलेलं आहे. मनोज जरांगे यांनी मुस्लिम समाजाला देखील ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावं, देत नाही तर कसे देत नाही हे मी बघतोच, हे बोलून जे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, यातूनच या लोकांची भूमिका स्पष्टपणे कळून चुकते की यांना आरक्षणाशी काहीही देणं घेणं नाही, यांना सर्वसामान्य जनतेशी काही देणं घेणं नाही, यांना गोरगरिबांच्या प्रश्नांशी काही देणं घेणं नाही, यांना फक्त आरक्षणाचं नाव पुढे करून, आरक्षणाचा मुद्दा पुढे करून राजकारण करायचं आहे आणि केवळ भाजप आणि महायुती सरकारला सत्तेपासून खाली खेचायचं आहे. ज्या महायुती सरकारने मराठा समाजाचा सर्वांगीण विकासाचा विचार करून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली, सारख्या योजना राबवल्या, EWS मधून मराठ्यांचा उत्कर्ष कसा होईल याकडे लक्ष दिलं, 10% आरक्षण वेगळं दिलं, कुणबी प्रमाणपत्र शोधण्याची मोहीम युद्ध पातळीवर सुरू केली, त्याच महायुती सरकारला सत्तेतून खाली खेचून मनोज जरांगे यांचा उद्देश असा आहे की शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचं सरकार सत्तेवर आणायचं. मात्र हे अनैतिक सरकार जर सत्तेत आलं तर आपल्याला 100% आरक्षण भेटणार आहे असं मनोज जरांगे कुठल्याही सभेमधून किंवा कुठल्याही पत्रकार परिषदेमधून बोलत नाहीत. ते महाविकास आघाडीला पाठिंबा द्या असं जाहीरपणे कधीच सांगत नाहीत, मात्र महायुतीचे उमेदवार पाडा असं स्वतःच उघड बोलतात. आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये मुस्लिम समाजाला घुसडून मनोज जरांगे आता हे वेगळ्याच दिशेने आरक्षणाचा आणि आंदोलनाचा मार्ग नेत आहेत. केवळ आणि केवळ मनोज जरांगे यांच्यामुळेच मराठा आरक्षणाचा मुद्दा भरकटलेला आहे, मराठा आरक्षणाचं आंदोलन भरकटलेलं आहे, हे उघड दिसतंय. आणि कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं सुरू आहे हे सुद्धा आता लोकांना कळून चुकलेलं आहे. अगोदरच आरक्षण असलेल्या, EWS ची सोयी सुविधा असलेल्या मुस्लिम समाजाचं नाव पुढे करून समाजामध्ये अजून अस्थिरता निर्माण करण्याचं काम मनोज जरांगे यांच्यातर्फे सुरू आहे. असाच यातून अर्थ निघतोय. समाजामध्ये भांडण लावण्याची, तेढ वाढवण्याची जणू काही लोकांनी शपथच घेतलेली आहे असं ते लोक वागत आहेत.
त्यामुळे सरकारला विनंती आहे की कृपया या प्रकरणांमध्ये जातीनं लक्ष घालून या सगळ्या गोष्टींची गंभीर दखल घेऊन जे लोक हेतुपुरस्सरपणे समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहेत, तेढ वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना वेळीच आवर घालावा, या लोकांचा खोटा नरेटिव्ह, खोटा प्रचार उघडा पाडावा, ही सरकारची देखील नैतिक जबाबदारी आहे। आपला समाज, आपला महाराष्ट्र, आपलं राज्य हे सुरक्षितच राहिलं पाहिजे, शांतच राहिलं पाहिजे, स्थिर राहिलं पाहिजे, ही सरकारची जबाबदारी सरकारने ओळखून समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या, वैर निर्माण करणाऱ्या समाजकंटकांना आटोक्यात आणावं, एवढीच माफक अपेक्षा। आणि हा आवाज सरकारपर्यंत देखील पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठीच मित्रांनो तुमची मदत खूप गरजेची आहे, तुमची साथ, तुमचा पाठिंबा, आशीर्वाद खरंच खूप गरजेचा आहे। अजून जर तुम्ही महाप्रपंच हे YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी YouTube चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी YouTube चॅनलला सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये सबस्क्राइब करा। भारत प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही YouTube चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राचा गौरव वाढवण्याचा, महाराष्ट्राच्या लोकांना राजकीय साक्षर करण्याचा मनापासून प्रयत्न करत आहोत। मात्र या कामाला तुमची साथ लाभणं देखील तितकंच गरजेचं आहे। म्हणून तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की महाप्रपंच आणि भारत प्रपंच या आमच्या दोन्ही YouTube चॅनलला भरपूर सबस्क्राइब करा, आमच्या दोन्ही YouTube चॅनलच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर देखील करा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका। आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच आतुर असतो, तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा। राजकीय बातम्या, राजकीय अपडेट्स, राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम।